गुड मॉर्निंग स्टुडंट्स ऑल ऑफ यू. आज आपण विषय मराठी व्याकरण यामधला वाक्यांचे प्रकार हा प्रकरण आपण पाहणार आहोत आणि याचा आपला व्हिडिओ भाग चालू आहे. चौथा प्रकार चालू आहे. पहिला अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार आणि यामधला प्रकार चालू आहे आपला दुसरा प्रश्नार्थक किंवा प्रश्नार्थी वाक्य. अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकारमधला दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नदर्शी वाक्य. बघा आता प्रश्नदर्शी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. आलं लक्षात? प्रश्न विचारलेला असतो. फॉर एक्झाम्पल बघा इथं एक दिलेला आहे बघा, कठीण समय येतो कोण कामास येतो. काय इथं कठीण समय येतो कोण कामास येतो यामधला प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे आपल्याला? प्रश्न विचारलेला आहे की कठीण समय येतो कोण कामास येतो यामधला बघा आपण प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी आपण काय दिलेलं आहे, तर शेवटी आपण प्रश्नचिन्ह दिलेला आहे. प्रश्नचिन्ह असा असतो विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नचिन्ह आपण शेवटी दिलेला आहे. कठीण समय येतो कोण कामास येतो हा आपण प्रश्न विचारलेला आहे. परत जर दुसरा जर एक्झाम्पल घ्यायचा असेल तुम्हाला तर आपण म्हणतो बघा, जर दुसरा जर प्रश्न घ्यायचा असेल तुम्हाला तर आपण असा पण म्हणू शकतो की जगी सर्व सुखी असा कोण आहेत. काय म्हणू शकतो आपण? जगी सर्व सुखी असा कोण आहेत. हा पण काय झाला प्रश्नार्थी वाक्य झालेला आहे, कारण याच्यात प्रश्न विचारलेला आहे. पुढचा जर आपण घेतला तर तुमचे उपकार मी कसे विसरीन. काय? तुमचे उपकार मी कसे विसरेन. हे पण काय प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नचिन्ह दिलेला आहे, प्रश्नार्थी वाक्य झालेला आहे. अलग लक्षात? तर अशा प्रकारे आपण प्रश्नार्थी वाक्य पाहिलेलं आहेत. आता या संबंधित लक्षात ठेवण्यासारखे नोट्स पहा. काय नोट्स आहे? पहिली नोट्स आहे बघा, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच वाक्य प्रश्नार्थक समजावे. म्हणजेच एखादा जर वाक्य असेल आणि तुम्हाला म्हटलं असेल की हा प्रश्नार्थी वाक्य आहे का, तर पहिले काय पाहायचं, त्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे का. प्रश्नार्थी चिन्ह म्हणजेच हा विरामचिन्ह आहे, प्रश्नार्थक विरामचिन्ह आहे, तर हा आहे का ते पाहायचं आहे. नंतरच ते प्रश्नार्थी वाक्य आहे असं समजायचं आहे. ओके. आता पुढचं आहे बघा, प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते, परंतु काही प्रसंगी वाक्याच्या शेवटी कोणतेच विरामचिन्ह नसताना वाक्याचा प्रकार ओळखाव्यास सांगितला जातो. बघा बरेच म्हणजेच 89% असे वाक्य असतात, प्रश्नार्थी वाक्य असतात ज्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला असतो, पण काही वाक्य असे असतात की ज्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेला नसतो, तरी आपल्याला म्हणतात की प्रश्नार्थी वाक्य ओळखा. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक दिलेलं आहे बघा, उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही मला मदत करणार नाही. काय म्हटलेलं आहे? तुम्ही मला मदत करणार नाही. योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा. म्हणजेच या वाक्यातील आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह ओळखायचं आहे, प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे. तर पर्याय दिलेले आहेत 1 2 3 4. अपर्याय आहे बघा, तुम्ही मला काय मदत करणार. शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहेत, बरोबर आहे. मग आपण काय करतो, प्रश्नचिन्ह पाहतो मग डायरेक्ट क्लिक करून टाकतो. दुसरा आहे, तुम्ही मला मदत करणार, याच्या पण शेवटी प्रश्नचिन्ह आहे. तिसरा आहे, तुम्ही मला मदत केली नाही, याच्या पण शेवटी प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही मदत कराल ना, याच्या पण शेवटी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्न काय होता, तुम्ही मला मदत करणार नाही. यामधला जर प्रश्नार्थक वाक्य जर ओळखायचं असेल तर पहिला आहे. काय आहे? पहिला वाक्य बरोबर आहे. तुम्ही मला काय मदत करणार, याच्यात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे असा भास होतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह पण आहे.
म्हणून लक्षात ठेवा, काही प्रसंगी वाक्यात प्रश्नचिन्ह दिलेलं नसतो, कोणतेच विरामचिन्ह दिलेले नसते आणि आपल्याला काय म्हणते, प्रश्नार्थी वाक्य ओळखा. आलं लक्षात? बस एवढाच आहे, याच्यात काहीच नाही जे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि यालाच इंग्रजीमध्ये आपण क्वेश्चन मार्क असं म्हणतो. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे, बाकी याच्यात काही नाही. आणि परीक्षेत जर आला तर हमखास काय ओळखायचं आहे, फक्त शेवटी हा चिन्ह असेल तरच प्रश्नार्थी चिन्ह झाला ते. आणि जर त्या वाक्यातून जर प्रश्न विचारलेला आहे असा आपल्याला भास होत असेल तर त्या वाक्याला आपल्याला म्हणायचं आहे प्रश्नार्थक वाक्य. आलं लक्षात? बस इथपर्यंतच लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही लक्षात ठेवायचा नाही. आता या संबंधित परीक्षेत कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण बघूया. बघा, आता आपल्याजवळ प्रश्न दिलेले आहेत, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न. पहिला काय म्हणते बघा, पहिला प्रश्न आहे, कठीण समय येतो 1, 2, 3 आणि हे 4 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न म्हणतो बघा, कठीण समय येतो कोण कामास येतो. आपण नेमकंच पाहिलेलं आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर शेवटी काय दिलेला आहे, प्रश्नचिन्ह दिलेला आहे, याचा अर्थ प्रश्नार्थी वाक्य आहेत. हा प्रश्न तलाठी धुळे जिल्हा 2010 मध्ये विचारण्यात आलता. पर्याय दिले होते विधानार्थी, उद्गारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थी. तर चौथ्या क्रमांकाचा आहे बघा प्रश्नार्थी. दुसरा आहे बघा, तू मुंबईला जाणार की नाही. शेवटी काय दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तर बघा, पर्याय दिले होते उद्गारार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी, संकेतार्थी. तर याचा पर्याय क्रमांक 2 प्रश्नार्थी वाक्य आहे. तिसरा प्रश्न दिला, पर्यायी उत्तरातील प्रश्नार्थक वाक्य ओळखा. खाली पर्याय दिलेले आहेत, त्याच्यात प्रश्नार्थी वाक्य कोणतं आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न आहे बघा, माझे वागणे तुला माहीत आहे. शेवटी प्रश्नचिन्ह नाही, म्हणजेच हा नाही. आणि याच्यातून प्रश्नाचा भाव निर्माण होते का, नाही, म्हणून हा नाही. दुसरा आहे बघा, माझे वागणे तुला नव्याने का सांगायला हवे. शेवटी प्रश्नचिन्ह आहे, याचा अर्थ हा असू शकते आणि प्रश्नातून या वाक्यातून प्रश्न विचारण्याचा भाव प्रकट होतो, म्हणून हा असू शकणार. तिसरा आहे बघा, ओहो माझे वागणे तुला माहीत आहे तर याच्यातून चिन्हाचा प्रश्न विचारण्याचा बोध पण होत नाहीत आणि शेवटी प्रश्नचिन्ह बी नाहीत, म्हणून हा होणार नाही, प्रश्नार्थी वाक्य होणार नाही. चौथा आहे बघा, माझे वागणे तुला माहीत नाही असे नाही. याच्यातून पण प्रश्न विचारण्याचा भाव निर्माण होत नाहीत आणि शेवटी प्रश्नचिन्ह पण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा याचा उत्तर होणार आहे. माझे वागणे तुला नव्याने का सांगायला हवी. चौथा आहे बघा चौथा दिलेला आहे. याच्यात काय म्हणते, पुढील वाक्यांमधून प्रश्न नसलेले वाक्य ओळखा. TAT DET DED TET 2013 मध्ये विचारण्यात आलता. पर्याय दिले होते, हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार. किती लोचाट आहे हा माणूस. पण तू चुकीची गोष्ट का केलीस. नोकरीत एवढा वेळ घालणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा. तर यामधला बघा पर्याय क्रमांक 2 आयोगाने हा पर्याय दिलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नदर्शक वाक्य आपण पाहिलेले आहेत. मुख्य प्रकार होता पहिला वाक्यांचा अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार. याचा प्रकार दुसरा आहे प्रश्नार्थक वाक्य, हे आपण पाहिलेले आहेत. विषय मराठी व्याकरण, वाक्यांचे प्रकार हा प्रकरण आपण पाहिलेला आहे. इथं प्रकरण आहे. जरी तुम्ही आतापर्यंत यानंतर आपण उद्गारार्थी वाक्य हे आपण पाहणार आहोत कशाला म्हणतात. तर जरी तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येणार. आणि 34 प्रकार आहेत वाक्यांचे, काही मुख्य, काही उप, काही प्रकार. तर हे 34 व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. पर्टिक्युलर स्पेसिफिक एक व्हिडिओ आपण याच्यात तयार करणार आहोत. तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.